तर कसारा घाटात एका धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली। एका कारमध्ये 3 कुजलेले मृतदेह आढळलेले आहेत। मुंबई नाशिक रोडवर एका कारचा अपघात झालेला। कसारा पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रांजल, काय अपडेट्स? सौरभ, शहापूर तालुक्यातील कसारा घाटामध्ये ही जी घटना उघडकीस आली त्यामुळे खळबळ उडालेली आहे। एका कारमध्ये कुजलेल्या अवस्थेमध्ये 3 मुलांचे मृतदेह आढळून आलेले आहेत। एक महिला गुरं चारण्यासाठी खरं तर त्या परिसरात गेलेली होती। दरम्यान तिला एक कार जी आहे ती नाल्याजवळ झाडझुडपामध्ये पडलेली आहेत असं तिला निदर्शनास आलं। त्यानंतर ती तिथे गेल्या पडलेत आणि त्यानंतर तिने ग्रामस्थांना ही माहिती दिली। तात्काळ भग्यांची तिथे एकच घरे पडलेत आणि त्यानंतर तिने ग्रामस्थांना ही माहिती दिली। तात्काळ भग्यांची तिथे एकच गर्दी झाली होती। पोलीस देखील तिथे पोहोचले आणि हे मृत जे आहे ते गाडीतून बाहेर काढण्यात आले आणि कसारा शासकीय रुग्णालयामध्ये ते हलवण्यात आलेले आहे। ही गाडी देखील जेसीबीच्या साह्याने बाहेर काढण्यात आली। आपण बघितलं तर ही गाडी देखील पूर्णतः गाडीचं नुकसान झालेले, छिंदमिंद खर्च गाडीचा झालेला निदर्शनास येतोय। दरम्यान याबाबत पुढील तपास जो आहे ते कसारा पोलिसांकडून सुरू आहे। हे 3 जण जे आहेत ते मुंबईतील विविध परिसरातील रहिवासी असल्याची देखील प्राथमिक माहिती आहे। मात्र सौरभ, या अपघातामुळे खरं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। या मुलांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहेत, त्यामुळे किमान 3 दिवसापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता आहे, असा संशय जो आहे तो व्यक्त केला जातोय। त्यामुळे या मुलांचे कुटुंबीय असतील किंवा पोलिसांना त्यांचा शोध कसा लागला नाही, ही कार कोसळली तरी कशी, हा अपघात नक्की कसा झालाय, असे अनेक प्रश्न खरं यामुळे आता उपस्थित होत आहेत। पोलीस आता या घटनेचा कसा तपास करतायत, त्यात काय माहिती समोर येते याकडे खरं सर्वांचं लक्ष लागलं। निश्चितच प्रांजल, यावर लक्ष ठेवून असा त्याचे अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।